नोव्हेंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार। तपासावरून नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 410/2023 भारतीय दंड संहिता कलम 302/201 प्रमाणे दिनांक 24/11/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा केल्यानंतर अज्ञात आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने निर्जन स्थळी टाकलेल्या मयताचे प्रेत पूर्णपणे कुजून व सडून शरीरावरील त्वचा गळून हाडांचा सापळा दिसत असलेल्या अवस्थेत सापडलेल्या मयताची ओळख पटविणे आणि मारेकऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणे हे मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। दाखल निर्गुण खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांनी वेगवेगळी पथके तयार करून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मनुष्य मिसिंग चेक केल्या गेल्या। तसेच वसई विरार नालासोपारा मुंबई ठाणे परिसरात मयताचे फोटो व त्याच्या अंगावरील कपडे चीजवस्तू यांची भित्तीपत्रके बनवून ते सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली होती। त्यावेळी नायगाव पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 72/2023 मधील मिसिंग लवेश रमेश माळी वय 23 वर्ष राहणार बीबीपाडा कामण स्टेशन कामण चौकीच्या मागे नायगाव पूर्व ही व्यक्ती दिनांक 8/11/2023 रोजी पासून मिसिंग असल्याची माहिती प्राप्त झाली। सदर मिसिंग व्यक्तीच्या अंगावरील कपडे व त्याचे मिसिंग होण्याचा कालावधी हे मयत इस्माचे कपडे व मरणाच्या कालावधीशी मिळते जुळते असल्याने सदर मयत इस्माच्या प्रेतावरील कपड्यांवरून मयत इस्माची त्याच्या नातेवाईकांकरवी ओळख पटविण्यात आली। सदर मयत व्यक्तीस अंमली पदार्थाचे सेवनाची सवय असल्याने त्याच्या सोबत नशा करणारे व्यक्तींबाबत तपास करून त्यांची माहिती प्राप्त करण्यात आली। त्याच दरम्यान गुप्त बातमीदाराकरवी मयत लवेश रमेश माळी याच्या सोबत नशा करणाऱ्या मित्रांनीच ठार मारल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार इसम वय 50 वर्ष राहणार बाफाने चौकीच्या बाजूला नायगाव पूर्व यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या बाबतीत चौकशी करून खालील आरोपितांची नावे निष्पन्न करण्यात आली। आरोपितांची नावे व पत्ते: 1. पुरुष इसम वय 30 वर्ष राहणार शांती गोविंद मार्ग आनंद निवासच्या बाजूला चंद्रपाडा नायगाव। 2. पुरुष इसम वय 30 वर्ष राहणार बाफाने प्रवीण पेंटरच्या जवळ नायगाव पूर्व। 3. एक विधी संघर्षग्रस्त बालक राहणार काशीमीरा। वरील प्रमाणे आरोपितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेऊन त्यापैकी आरोपित 1 पुरुष वय 30 वर्ष राहणार शांती गोविंद मार्ग आनंद निवासच्या बाजूला चंद्रपाडा नायगाव यास ताब्यात घेण्यात आले। आरोपिताकडे गुन्ह्याच्या घडले प्रकाराबाबत कसून चौकशी केली असता दिनांक 8/11/2023 रोजी सदर गुन्ह्यातील मयत लवेश रमेश माळी याने ताब्यातील आरोपित याची ऑटो रिक्षा क्रमांक MH/48/BAF/2138 ही चालविताना ती डंपरला मागून ठोकल्याने रिक्षाची काच फुटल्याने नुकसान केल्याने आरोपिताचा मयतावर राग होता। नंतर मयत यांनी गुन्ह्यातील तिन्ही आरोपित आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या सोबत झोपडीमध्ये एकत्र नशा केली। त्यावेळी विधी संघर्षग्रस्त बालक याने खिशातून मयत लवेश माळी याने 5000 रुपये चोरल्याचा संशय घेऊन वरील आरोपित व विधी संघर्षग्रस्त बालक यांनी मिळून मयत यास ठोशा बुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड घालून जिवे ठार मारून त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बाजूच्या झाडी झुडपात फेकून दिले असल्याचे कबूल केले आहे। सदरची कामगिरी करणारे नायगाव पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, गुन्हे शाखा 2 वसई युनिटचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर टिळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, गुन्हे शाखा 2, सागर प्रकाश शिंदे, गुन्हे शाखा 2, गणेश केकान, नायगाव पोस्टे, रोशन देवरे, नायगाव पोस्टे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, पोलीस प्रशांत कुमार ठाकूर, पोलीस अंमलदार अमोल कोरे, महाराष्ट्र सुरक्षा बळ केकान चौधरी, सर्व नेमणूक गुन्हे शाखा 2 वसई तसेच नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन खटाळ, चेतन ठाकरे, अमर पवार, जयवंत खांडवी, सचिन मोहिते यांचा दिनांक 21/12/2023 रोजी माननीय मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये नोव्हेंबर महिन्यातील गुन्ह्याची उत्कृष्ट उकल क्रमांक 1 म्हणून प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांनी सत्कार केला आहे. विरार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 31/10/2023 रोजी पहाटे 6:20 वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनी, विरार पश्चिम येथील जकात नाका ते नालासोपारा रोडवरील यशवंत सर्कल जवळून तक्रारदार महिला ह्या नालासोपारा बाजूकडे पायी चालत जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून 2 अनोळखी इसम यांच्या ताब्यातील मोटारसायकल येऊन तक्रारदार यांच्या हातातील MI कंपनीचा रेडमी नोट 5 प्रो मॉडेलचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन चोरून नेले. याबाबत तक्रारदार सौ पल्लवी दीपक गायकवाड, वय 30 वर्ष, व्यवसाय नोकरी, राहणार राजोडी बीच, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपितांवर विरार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1030/2023 भारतीय दंड संहिता कलम 392, 34 प्रमाणे दिनांक 31/10/2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी येऊन घटना ठिकाणचे CCTV फुटेजचे परीक्षण करून तांत्रिक व गुप्त बातमीदार यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नामे 1 अजित कनोजिया, वय 23 वर्ष, 2 अशरफ शेख, वय 24 वर्ष, दोन्ही राहणार अलकापुरी रोड, नालासोपारा पूर्व, तालुका वसई हे मिळून आले. नमूद आरोपितांकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक 31/10/2023 रोजी नमूद गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपितांचा शोध घेऊन निष्पन्न करून त्यांस अवघ्या 12 तासांच्या आत अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे. नमूद आरोपितांकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 6 मोबाईल फोन व 3 मोटारसायकल असा एकूण 1,61,500 रुपये किमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद आरोपित यांच्याकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. 1. विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1030/2023 भारतीय दंड संहिता कलम 392, 34 प्रमाणे. 2. विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1029/2023 भारतीय दंड संहिता कलम 392, 34 प्रमाणे. 3. विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1031/2023 भारतीय दंड संहिता कलम 392, 34 प्रमाणे. 4. विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1032/2023 भारतीय दंड संहिता कलम 392, 34 प्रमाणे. 5. विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1001/2023
भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे. 6. अर्नाळा सागरी पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 354/2023 भारतीय दंड संहिता कलम 392-34 प्रमाणे. 7. तुळींज पोलीस ठाणे 7 गुन्हा रजिस्टर नंबर 781/2023 भारतीय दंड संहिता कलम 392-34 प्रमाणे. 8. तुळींज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 443/2022 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे. 9. नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 664/2023 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे. सदरची कामगिरी करणारे विरार पोलीस ठाण्याचे श्री राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, विशाल लोहार, इंद्रनील पाटील, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, पोलीस अंमलदार संदीप शेळके, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल्ल सोनार तसेच पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस अंमलदार सोहेल शेख, पोलीस उपआयुक्त कार्यालय परिमंडळ 3 यांचा दिनांक 21/12/2023 रोजीच्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये नोव्हेंबर महिन्यातील गुन्ह्याची उत्कृष्ट उकल क्रमांक 2 म्हणून प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांनी सत्कार केला आहे. काश्मीरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 746/2023 भारतीय दंड संहिता कलम 364 506-34 सादर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून नमूद गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यात मिळताच नियंत्रण कक्ष येथे माहिती देऊन पोलीस ठाणे हद्दीतील नाकाबंदी करण्यात आली. बीट मार्शल पोलीस अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले. अपहरित इसमाचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून तो शिर्डी येथे असल्याची माहिती मिळाल्याने शिर्डी येथे पथक पाठवून स्थानिक पोलिसांची मदत घेऊन अपहरित इसमाचा शोध घेत असताना अपहरित इसम व त्याच्या सोबत 4 इसम दिसून आले. त्यावेळी ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून 4 आरोपीपैकी मुख्य आरोपी नामे तौफिक सत्तार शेख यास ताब्यात घेतले. तसेच अपहरित इसमास ताब्यात घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मुख्य आरोपित याच्याकडे तपासात इतर 4 आरोपितांची नावे निष्पन्न करण्यात आली असून गुन्हा वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले आहे. अटक आरोपित याच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी करणारे श्री संदीप कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काश्मीरा पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक समीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, सहाय्यक फौजदार अनिल पवार, पोलीस हवालदार प्रताप नेताजी पाचुंदे, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, स्वप्नील मोहिले, सतीश निकम, महेश इंगळे, पोलीस अंमलदार प्रवीण टोबरे, किरण विरकर, राजेंद्र सूर्यवंशी, नेमणूक काश्मीरा पोलीस ठाणे तसेच पोलीस हवालदार जयप्रकाश जाधव, नेमणूक पोलीस उपआयुक्त कार्यालय परिमंडळ 1 यांचा दिनांक 21/12/2023 रोजीच्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये नोव्हेंबर महिन्यातील गुन्ह्याची उत्कृष्ट उकल क्रमांक 2 म्हणून प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांनी सत्कार केला आहे. तुळींज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 834/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोवैज्ञानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 NDPS ॲक्ट कलम 8 क 21 क 29 प्रमाणे 3 नायजेरियन इसम नावे 1 ऑनेकोसी चिबुझो डाकलेन वय 38 वर्ष, 2 वावबासी चिबुइझी
वय 38 वर्ष. 3. ऑनिये किना बेंथ वय 36 वर्ष यांच्या अंगझडतीमध्ये एकूण 55,40,200 रुपये किमतीचा 554.02 ग्रॅम वजनाचा MD मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ तसेच 52,000 रुपये किमतीचा 2.630 किलोग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ असा एकूण 55,92,200 रुपयांचा अंमली पदार्थ मिळून आला म्हणून गुन्हा. सदरची कामगिरी करणारे तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेंद्र नागरकर, पोलीस निरीक्षक चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हात्रे, पाटील, पोलीस उपनिरीक्षक केंगार, बांदल, पोलीस हवालदार केंद्रे, गायकवाड, वरठा, पोलीस अंमलदार छपरीबन, झांजुर्णे, पिंगळे, हाके, कदम, सगळे, पोलीस हवालदार मेहर, महाराष्ट्र सुरक्षा बळ मुंडे, महाराष्ट्र सुरक्षा बळ अहिरे यांचा नोव्हेंबर महिन्यातील गुन्ह्याची उकल म्हणून स्पेशल रिवॉर्ड क्रमांक 1 देऊन माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांनी सत्कार केला आहे. विरार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 21/9/2023 रोजी 3:15 ते 3:30 च्या दरम्यान पंचामृत हॉटेल जवळ बाजार वॉर्ड विरार पूर्व येथे तक्रारदार श्री नरेश दत्तू पाटील वय 62 वर्ष राहणार फणसपाडा दहिसर तालुका वसई जिल्हा पालघर हे रोडच्या कडेने पायी चालत जात असताना 2 अनोळखी इसमांपैकी एकाने फिर्यादी यांच्या मनगटाला पकडून काय मला ओळखत नाही का असे बोलून फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व पॅन्टच्या खिशातील पॉकेट काढून त्यातील 4,000 रुपये रोख रक्कम असे हात चलाकीने काढून घेऊन फिर्यादी यांची फसवणूक करून घेऊन गेले. बाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 904/2023 भारतीय दंड संहिता कलम 42034 प्रमाणे दिनांक 21/9/2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी CCTV कॅमेरा फुटेजची पडताळणी केली असता त्यामध्ये सदर गुन्हा सरईत आरोपी विजय तांबे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद आरोपिताचा तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारामार्फत शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकास बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत आरोपी नामे विजय दत्ताराम तांबे वय 54 वर्ष राहणार रोहिदास नगर शेलार गाव भिवंडी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे. दुसरा अजय अशोक सावंत वय 50 वर्ष राहणार रूम नंबर 306 तिसरा माळा बिल्डिंग नंबर 21 लल्लूभाई कंपाऊंड गोवंडी मानखुर्द मुंबई सापळा रचून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे. नमूद आरोपित यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांच्याकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. 1. विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 904/2023 भारतीय दंड संहिता कलम 42034 प्रमाणे. 2. शिवाजीनगर ठाणे शहर पोलीस स्टेशन पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 464/2023 भारतीय दंड संहिता कलम 42034 प्रमाणे. 3. मध्यवर्ती ठाणे शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 605/2023 भारतीय दंड संहिता कलम 42034 प्रमाणे. 4. चुनाभट्टी मुंबई शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 230/2023 भारतीय दंड संहिता कलम 42034 प्रमाणे. 5. कस्तुरबा सब मुंबई शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 411/2023 भारतीय दंड संहिता कलम 42034
3-4 प्रमाणे सदरची कामगिरी करणारे विरार पोलीस ठाण्याचे श्री राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, विशाल लोहार, इंद्रनील पाटील, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, पोलीस अंमलदार संदीप शेळके, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल्ल सोनार व पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कार्यालयाचे पोलीस हवालदार नामदेव ढोणे व पोलीस अंमलदार सोहेल शेख नोव्हेंबर महिन्यातील गुन्ह्याची उकल म्हणून स्पेशल रिवॉर्ड क्रमांक 2 देऊन माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांनी सत्कार केला आहे। विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 869/2023 भारतीय दंड संहिता कलम 392, 3-4 प्रमाणे दाखल असून गुन्ह्याचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून सुरू होता। मोबाईल फोन व गॅस बाटले चोरी करणारा एक इसम नालासोपारा पूर्व बिलालपाडा येथे चोरीचे मोबाईल फोन व गॅस बाटले विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने सदर इसमास सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्याच्या अंगझडतीमध्ये मोबाईल फोन व बाजूला गॅस बाटला मिळून आला। आरोपीकडे तपास केले असता त्याच्याकडून आयुक्तालयातील जबर चोरीचे 2, चोरीचे 4 असे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कामगिरी करणारे मध्यवर्ती गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, सहाय्यक फौजदार श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार मनोहर तावरे, राजवीर संधू, संग्राम गायकवाड, राजाराम काळे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, प्रवीणराज पवार, सतीश पवार, महेश वेल्ले, सतीश जगताप, राजवीर सिंग संधू, अनिल नागरे, आसिफ मुल्ला, महाराष्ट्र सुरक्षा बळ सचिन चौधरी तसेच सहाय्यक फौजदार चव्हाण नेमणूक सायबर सेल यांचा नोव्हेंबर महिन्यातील गुन्ह्याची उकल म्हणून स्पेशल रिवॉर्ड क्रमांक 3 देऊन माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांनी सत्कार केला आहे।